नमस्कार. तर आता या वर्षापासून बी-एड सी-ई-टी 4 वर्षाची बी-एससी बी-एड सी-ई-टी किंवा बी-ए बी-एड सी-ई-टी नवीन एक्झाम आलेली आहे. आपल्या महाराष्ट्राचे सगळे खुशखबर, खुशखबर, खुशखबर. सगळे बी-एड सी-ई-टी, बी-एड सी-ई-टी एकच होईल. आता नॅशनल लेव्हलची संलग्न झालेलं आहे. त्यामध्ये 7 विषय असतील. 27 तारीख 27 एप्रिलला परीक्षा आहे. फॉर्म भरावा लागेल. एन-सी-ई-टी वेबसाईटवर जाऊन, एन-डी-ए वेबसाईटवर जाऊन किंवा आपल्या महाराष्ट्राचं जे सी-ई-टी वेबसाईट आहे त्यावर पण त्याचा लिंक दिलेला आहे. हे मी तुम्हाला लिंक देतो, हे घ्या आणि त्यावर जाऊन फॉर्म भरायचा आहे. 16 मार्चपर्यंत फॉर्म भरायचा आहे. 27 एप्रिलला एक्झाम आहे. त्यामध्ये 7 विषय विचारतील. 7 विषय असतील. 2 तुमचे लँग्वेजेस, 3 विषय तुम्हाला निवडायचे आहे आपल्या सोयीप्रमाणे, जे तुम्हाला पुढे करायचं आहे ते. ठीक आहे, ते तुम्हाला त्याची परीक्षा घेण्यात येईल. अजून एक टीचिंग ॲप्टिट्यूड आहे आणि अजून एक जी-के आहे. 20-20-20, 25-25-25 मार्काची परीक्षा आहे. एकूण 160 मार्क्स प्रश्न असतील. दिवसात 2 एक्झाम होतील. सकाळी 9 वाजता, 9 ते 2.5 तास आणि मग 2.5 वाजता सुरुवात. 2 टप्पे असतील. तुमच्या विषयानुसार तुम्हाला वेळ देण्यात येईल. संपूर्ण महाराष्ट्रात बरेचसे सेंटर्स आहेत. पटकन फॉर्म भरून घ्यावं. कम्प्युटर बेस्ड टेस्ट असतं. तिथे सेंटरला जाऊन कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल. MCQ असतं, तुम्हाला माहीतच आहे. त्याचे आम्ही डेली प्रॅक्टिस आपल्या ह्या साईटवर देऊ. तुम्हाला डेली प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देऊ. आणि तुम्हाला जॉईन करायचं. आमची बॅच पण आहे. 1,000 रुपयेवाली बॅच आहे, 3,000 रुपयेवाली बॅच आहे. तुम्ही 2 पैकी कुठेही किंवा फ्रीवाली बॅच आहे. 3 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. आणि त्यामध्ये तुम्हाला सगळा अभ्यास तुम्हाला होत चालली आहे. बी-एड आता IIT बनून जर समजा की तुमचा मुलगा, तुमची मुलगी त्याला IIT नीटमध्ये कमी मार्क्स पडले, तर त्याऐवजी त्याला BSc बी-एड IIT खडगपूरवरून करता येईल. IIT खडगपूर जॉईन झालेली आहे. बरेचसे NIT जॉईन झालेले आहेत. आता IIT मद्रास पण होण्याची शक्यता आहे. हळूहळू होत चाललं आहे. महाराष्ट्राचे सगळे कॉलेजेस या एक्झाममध्ये सामील झालेले आहेत. खुशखबर म्हणजे आता आपला बी-एड सी-ई-टी वगैरे देण्याची गरज नसेल आणि याने मुलांचा खूप फायदा होईल. म्हणजे जसं लॉमध्ये काय होतं, पहिले नव्हतं, आता झालं व्यवस्थित. तर आता मुलांना खूप लाखो रुपये, करोडो रुपये भेटतात. एक व्यवस्थित होऊन झालेलं आहे. तसं बी-एडचं होईल असं मला खात्री आहे. आणि जे लूटमार चालली आहे, म्हणजे बी-एड टी-ई-टी पास झाल्यानंतरही शिक्षकांना जॉब नाही आहे, कमी कमी पैसे जॉब आहे, ते सगळं हळूहळू टप्प्यानुसार मला वाटतं त्याचं समाधान पण होईल. आपल्या महाराष्ट्राचा विकास होईल. सगळ्या मुलांनी ही माहिती नोंद करायची आहे. 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्सच्या विद्यार्थ्यांनी मुद्दामून ही एक्झाम म्हणजे जाऊन बसून एक ट्राय करूया असं समजून ही एक्झाम द्यायची आहे. आणि तुम्हाला संपूर्ण माहिती इथे आम्ही देत जाऊ. जय हिंद.